आज मी इथे टिफिनसाठी भेंडीची भाजीची रेसिपी दाखवते। त्यासाठी इथे सुरुवातीला आपण तेल घेतलेलं आहे। तेल एकदम व्यवस्थित असं आहे ना गरम करून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घ्यायचं। जिरा मोहरी टाकून घेऊया। जिरा मोहरी छानपैकी अगदी गरम झाली, तडतडली की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। कांदा इथे मोठ्या आकाराचे 2 घेतलेले आहेत, मध्यम असे, एकदम छोटे पण घ्यायचे नाही आहेत। म्हणजे जर छोटे असतील तर 3 घेतले तरी जातील। पण ह्याच्यामध्ये लसूण भरपूर टाकायचे। लसणीने भरपूर छान टेस्ट येते, त्यामुळे चांगलं अगदी 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आधी तेलावरती चांगल्या परतवून घ्यायच्या। लसूण चांगली परतली की मी त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरून टाकायचा आहे। कांदा थोडा तेलावरती परतवून घेऊया आणि कांदा लवकर शिजण्यासाठी आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। मीठ टाकल्यानंतर सुद्धा परत एकदा छानपैकी सगळं परतवून घेऊया, म्हणजे कांदा लवकर शिजतो। कांदा शिजेपर्यंत आपण भेंडी बारीक करून घेऊया। भेंडी एकदम पण बारीक करायची नाही आहे आणि एकदम जाडी पण ठेवायची नाही आहे, म्हणजे ती खायला आणि शिजायला पण पटकन होते। आणि एकदम बारीक केली ना ते अगदीच त्याचा सगळा लगदा होऊन जातो। आता आपण इथे हळद टाकून घेतलेली आहे, गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि लाल तिखट। सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आणि आपला मसाला आहे सगळा तो शिजायला ठेवूया। खूप छान असं आपल्या ह्या भेंडीचा मसाला एकदम तयार होतो ना, खूप टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। अगदी एकदम 5 ते 10 मिनटामध्ये अगदी पटकन शिजतं। भेंडी शिजायला जास्त वेळ लागत नाही आहे आपल्याला। व्यवस्थित छानपैकी अगदी धुवून पुसून घ्यायची ती, मग पूर्णपणे ती पुसल्यानंतर ड्राय झाली की तरच मग भेंडी कापायची। त्याला ओलसरपणा अजिबात असता कामा नये, नाहीतर मग आपण आपली भाजी आहे ती एकदम अशी मऊ होऊन जाते। त्याला पाण्याचा अजिबात अर्क असता कामा नये पूर्ण रेसिपीमध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये आपली कापलेली भेंडी आहे ती टाकून घेऊया। इथे बघू शकता भेंडी एकदम बारीक पण नाही आहे आणि एकदम मोठी पण नाही आहे, अशी आपण कापून घेतलेली आहे की जी खायला पण आपल्याला एकदम छान लागते आणि एकदम पटकन शिजते सुद्धा। सगळा काही मसाला आहे तो आपण व्यवस्थित असा परतवून घेऊया। पूर्ण भेंडी आहे ती आपल्या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी परतवून घेऊया। पूर्ण रेसिपी होईपर्यंत अजिबात झाकण ठेवून द्यायचं नाही, कारण का जेणेकरून वाफ धरेल, त्याच्यामध्ये पाणी पडेल आणि परत आपली भाजी आहे ती सगळी अशी एकदम मऊ नरम होऊन जाते, अशी एकदम म्हणजे अशी लिबलिबीत होऊन जाते। त्याच्यामुळे अजिबात आपण त्याच्यामध्ये पाण्याचा वापर न करण्यासाठी झाकण पूर्ण रेसिपीला ठेवायचं नाही आहे। अशीच आपल्याला भेंडी ही आपली शिजवून घ्यायची आहे। आता भेंडी आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे। आता त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं टाकून घेते, किसलेलं। ओलं खोबऱ्याने आपल्या भाजीची चवही वाढते आणि त्याचं टेक्स्चरही खूप छान येतं। त्यामुळे आता ओलं खोबरं टाकून झाल्यानंतर परत एकदा सगळं व्यवस्थित असं आपण ते मिक्स करून घेऊया। आणि भेंडीची भाजीची चव अजून वाढवण्यासाठी आणि भेंडीचा असा तुरटपणा घालवण्यासाठी आपण इथे टाकून घ्यायचं आहे कोकम। कोकम टाकल्याने भेंडीची भाजीला चवही छान येते आणि भेंडीचा जो तुरटपणा थोडासा असतो तो निघून जातो आणि भाजी खूप छान लागते। त्याच्यामुळे इथे 4 ते 5 कोकम घेतलेले आहेत। जर कोकम नसेल, कोकम आगळं असेल तर ते कांद्यावरच आधीच टाकायचं, आत्ता टाकायचं नाही, ते आधी कांदा शिजतानाच टाकायचं। आता आपण सगळं काही व्यवस्थित असं एकदम मिक्स करून घेऊया आणि झटपट टेस्टी अशी आपली भेंडीची भाजी ही तयार करूया। खोबरं आवर्जून टाका, खोबऱ्याला अजिबात स्किप करू नका, त्याने भेंडीच्या भाजीचं टेक्स्चरही खूप छान येतं आणि भाजीला लागते सुद्धा खूप सुंदर। त्याच्यामुळे एकदम वेगळी छान चव येते। आता सगळं काही व्यवस्थित असं आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोकम टाकल्यानंतर एक 5 मिनटं तरी आपली भाजी ही शिजली पाहिजे, म्हणजे कोकमाचा अर्क आहे ना तो व्यवस्थित असा आपल्या भाजीमध्ये उतरतो। त्यामुळे कोकम टाकल्यानंतर एक 5 मिनटं भाजी ही अशी शिजत ठेवायची आहे। आणि अशा पद्धतीने झटपट अशी आपली भेंडीची भाजी टिफिनसाठी रेडी झालेली आहे। खूप सुंदर रेसिपी आहे। कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा। आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा। चॅनलवर नवीन आता चॅनल सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत। थँक्यू।